कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग। अरे यार, काय रे, काय झालं? माझं वॉलेट विसरलं खोलीत। बाप रे, शिवा नाहीये तर फारच गोंधळ होतोय ना तुझा। विचारा। हो, संपदा, नको मग त्रास देऊ त्याला। घे, बरोबर आहे, हो की नाही? बरोबर आहे, थँक्यू। आधी शिवा नाहीये, त्यामुळे झोपही पूर्ण होत नसेल त्याची ना? काकू तू पण कशाला काय? बरं मला सांग, शिवाला आणायला कधी जातोयस? आत्ता आज? हा, राहवत नाहीये ना तुला? एक्सेप्ट करा हे सगळं। फिरायला जाऊन आल्यापासून जरा जास्तच जवळीक वाढले की नाही दोघांची? तुला खरंच मारी ना आता, कळलं मारी नाही का? बस खूप बोलायला लागली। शिवाला सांगेन मी, थांब। गप्पा बस। काहीतरी बोलतोय उगाच काहीतरी, असं काही नाही। आशू, अरे लाजायला काय झालंय? हा, नाही मी लाजत नाहीये। ऍक्च्युली मी जाणार होतो घ्यायला, हा, पण ते तुम्ही आधी म्हटलात ना, मी तेच करणार होतो। सवय लागली आहे ना? आम्हा सगळ्यांना सवय लागली आहे ना शिवाची। तुझं नाही म्हणाले, तू जा लवकर। चला, हीच ती वेळ, हाच तो क्षण, मी निघतो। अरे घेऊन जा हातात, खाल्लं पण नाहीस। लवकर या तिला घेऊन, सवय लागली आहे ना आपल्या सगळ्यांना। जा जा लवकर जा, ये, आठवण येते आम्हाला पण। जा 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 जा। काय ग, काय झालं संपदा? हे दोघं आता फिरायला गेले होते ना, तर तिकडे शिवा वहिनीने डंबूला प्रपोज केलंय। प्रपोज केलं म्हणजे? हो, प्रपोज केलंय। आता लग्नाआधी हे सगळं झालं नव्हतं, पण आता लग्नानंतर कोणीतरी त्याचं प्रेम व्यक्त केलं पाहिजे ना, म्हणून शिवाने पुढाकार घेतला आणि करून टाकलंय। खरंच ग, असं आपल्याकडे ना प्रेम कोणीच व्यक्त केलं नसेल, हो की नाही? फर्स्ट टाइम झालं ना, रोमॅन्टिक ना। आई नो, शिवा खूप रोमॅन्टिक आहे। पण आता ना आई, आपल्याला डंबोला तिला उत्तर द्यायला लावलं पाहिजे। आपली जबाबदारी आहे ना, आपण मुलाकडचे आहोत, आपण हे करूयात, हा का? पण आपण काय करू शकतो सांग ना? भरपूर काही कर। माझ्याकडे ना फार भन्नाट अशी एक मजेदार आयडिया आहे। एक मिनिट थांबा, मी ना सगळ्यांना आधी बोलून आणते। थांबा, लगेच येते। काकू, शिवा, आजी। हॅलो आशू। हॅलो दिव्या। शिवा नाहीये घरात, ना शिवाची आई आहे ना शिवाची आजी आहे, मीच आहे, शिवाची बहीण। हे काय आणलेस? मिठाई आहे। ओ, शिवासाठी? सगळ्यांसाठी। बर, बस मी पाणी आणू? थांब, मी घेतो पाणी। ओके। ओ, बालुशाही शिवाची फेवरेट। हा, खाऊ नको. नाही नको. दिव्या, अगं तू सॉरी सॉरी का? थांब जरा, मी करतो। का तू? सॉरी, माझा चुकून हात लागला। चुकून हात लागला? हा, चुकून हात लागला। मी बघत होतो तिकडनं, मी बघितलं तू मुद्दामून केलंस हे। आशू, चिडतो काय इतकं? मग काय करू दिव्या, तू का वागतेस असं? आशू, हे बघ, गैरसमज करून घेतोस तू। गैरसमज करतोय मी? तुला ना कोणाचंही चांगलं झालेलं बघवत नाही दिव्या। आशू, असं नाहीये। असं नाही मग कसं आहे? तुला किती वेळा सांगितलं दिव्या मी, तू नको येऊस माझ्या आयुष्याच्या मध्ये, तू नको करूस असलं काहीतरी आणि तुला काही मिळणार नाहीये। प्रॉब्लेम काय आहे तुझा? तू मला लग्नात सोडून गेलीस, मी तुला काही बोललो?
मग बोल ना. नाही नाही बोलायचंय ना मला यार, मला नाही पडायचंय त्याच्यात. प्लीज माझ्या आयुष्याच्या मध्ये मध्ये करू नकोस. आणि एका अर्थाने बरंच झालं तू पळून गेलीस लग्नात ना, कारण ना तुझ्यात आणि शिवामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. शिवा ना कधीही कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. लग्नाआधी तर प्रेम होतं तुझं माझ्यावर. प्रेम आंधळ असतं ग दिव्या, हे म्हणतात ना ते एकदम खरं आहे. आपलं लग्न झालं नाही ना तेच बरं झालं. वाचलो मी, नाहीतर आयुष्य बरबाद झालं असतं माझं. मला ना प्लीज माझ्या आयुष्यात सुखात राहू दे. अरे आशू, हाय, अगं बाई जावई बापू, तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो आणि येताना शिवासाठी आणि सगळ्यांसाठीच बालुशाही घेऊन आलो. अगं बाई, अहो शिवाला फार आवडते ही. हो, मला नव्हतं माहिती. तुम्हाला माहिती नव्हतं का? नाही, मला नव्हतं माहिती. बरं तुम्ही उभे काय, बसा ना. नाही नाही नको, आम्ही जातो. मी तिला घ्यायला आलो होतो, आम्ही निघतो लगेच. अहो थोडा वेळ थांबला नाही असं. मी अगं येईन ना परत, आता निघतो. हे घे तुला. काकू येतो. अहो असू द्या, असं सुखी राहा. येते. सावकाश जा. चला. तर हा प्लॅन आहे. सगळ्यांना कळलंय ना? आज डंबो आला की त्याला त्याचं उत्तर विचारायचंच आहे आपण. हं? काय चाललंय हे संपदा? काकू, अगं डंबो आला ना की त्याला आपण एकदा त्याचं उत्तर विचारूयात ना, त्याचा होकार घेऊनच राहूयात आज. ओके? पण कशासाठी हा पोरकटपणा? अगं गंमत आहे सीता, आणि बरोबर आहे तिचं. हे बघ काय आहे, त्याने आपल्याला काही सांगितलेलं नाही, आपण त्याला विचारायलाच पाहिजे. ओके ओके ओके. तर सगळ्यांना कळलंय ना? सगळ्यांनी तेच विचारायचं. हं? तुम्ही असे काय उभे आहात? स्वागताला उभे आहात का आमच्या? काय मग दादा, कधी देणार उत्तर? तर कसलं उत्तर? काय मग कधी देणार उत्तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.